नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की काव्या व वसुंधरामध्ये भांडण सुरू असतं. त्यावेळेस त्या ठिकाणी नंदिनी, जीवा व पार्थ येतात व त्या दोघींचे भांडण सोडवतात आणि वसुंधराही तिथून रागाने निघून जाते. त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही जीवाला प्रश्न विचारते, काय झाले, तुम्ही फोन लावला होतात का? तेव्हा जीवा बोलतो, हो मी लावला होता फोन त्याचा, पण त्याचे सर्व सिम वगैरे डिस्ट्रॉय करून टाकलेले आहेत. आणि तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि जीवा बोलतो, आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचण्याची ही शेवटची संधी होती. आणि त्या चौघांचे हे बोलणे ऐकून वसुंधरा मात्र खूपच खुश होते आणि बोलते, यावेळी देवाने माझी साथ दिली. त्यानंतर आपण पाहतो नंदिनी देवापुढे प्रार्थना करत असते. त्यावेळेस त्या ठिकाणी वसुंधरा येते. वसुंधरा बोलते, त्या दिवशी देवापुढे आली होतीस तेव्हा सर्वजण हात पसरून तुझ्या मदतीसाठी आले होते, परंतु आज मात्र तू एकटीच आहेस. आणि तेव्हा नंदिनी रागाने वसुंधराकडे पाहू लागते. त्यानंतर आपण पाहतो पार्थ काव्याला बोलतो, काव्या, त्या दीपकच्या साथीदाराला फक्त नंदिनी आणि जीवानेच पाहिले आहे, आपण पाहिले नाही कसं आहे ते. त्यानंतर आपण पाहतो एक महिला ही आश्रमामधून नंदिनीला फोन करते. नंदिनीला बोलते, माझ्या वहिनीला बाळ झालेला आहे, परंतु ते जन्मतात काचेच्या पेटीमध्ये आहे. तेव्हा नंदिनी बोलते, तू काही घाबरू नकोस, तू मला कुठे आहेस ते सांग, मी त्या ठिकाणी लगेच येते. आणि आपण पाहतो त्या हॉस्पिटलमध्ये नंदिनी आणि जीवा पोहोचतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये हॉस्पिटलमध्ये नंदिनी व जीवाच्या हाती काही पुरावा मिळणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.